हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बनवणार आहोत अगदी खमंग कुरकुरीत अशी कोथिंबीरची वडी। चला तर मग ही कोथिंबीर वडी कशी बनवायची हे बघूया। हे बघा, इथे मी अगदी फ्रेश अशा 2 कोथिंबीरच्या जुड्या छान अशा निवडून घेतलेल्या आहे। आता आपण त्या स्वच्छ अशा धुवून घेऊया। कोथिंबीर बुडेल इतपत पाणी आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचे आहे आणि स्वच्छ अशी ही कोथिंबीर आपल्याला धुवून घ्यायची आहे। चिरण्याच्या अगोदरच आपल्याला ही धुवून घ्यायची आहे। धुवून झाल्यानंतर या प्रकारे चाळणीमध्ये आपल्याला ती निथळून घ्यायची आहे। या कोथिंबीरला असलेली माती ही सर्व निघून गेलेली आहे आणि आपली कोथिंबीर स्वच्छ अशी इथे आपण धुवून घेतलेली आहे। आता आपण ही कट करून घेऊया। जेवढे शक्य होईल तेवढे आपण ही बारीक कट करून घेणार आहोत। इथे मी कोथिंबीरच्या पानांसोबत बारीक कवळ्या काड्यांचाही वापर केलेला आहे। अगदी बारीक आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहे। हे बघा, इथे आपली ही सर्व कोथिंबीर बारीक अशी चिरून झालेली आहे। आता यामध्ये आपण पीठ मिक्स करूया। इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे। 1 वाटी पिठासाठी आपल्याला अर्ध्यापेक्षा कमी म्हणजेच 1/4 कप आपल्याला इथे तांदळाचं पीठ वापरायचं आहे। तुम्ही ज्या भांड्याने पीठ मोजून घ्याल त्याच भांड्याचा 1/4 कप तुम्हाला इथे तांदळाचे पीठ वापरायचे आहे। यानंतर यामध्ये मी हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर, त्यानंतर जिरे पावडर, हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा, यानंतर 2 चमचे तीळ आपण यामध्ये घालून घेऊया आणि सर्वात शेवटी चवीनुसार यामध्ये मीठ टाकूया। आता हे सर्व आपण छान असे मिक्स करून घेऊया। सुरुवातीला आपल्याला यामध्ये अजिबात पाणी टाकायचे नाहीये। कोथिंबीर ही ओलसर असल्यामुळे हे पीठ यामध्ये छान असे मिक्स होते। हे बघा, यामध्ये हे पीठ छान असे मिक्स झालेले आहे। आता गरजेनुसार आपण यामध्ये थोडेसे पाणी ओतून हे पीठ सैलसर असे तयार करून घेऊया। बेसन पिठाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ठेवू शकता, पण इथे आपल्याला कोथिंबीरची कुरकुरीत अशी वडी बनवायची आहे, त्यामुळे अगदी कमी प्रमाणात मी इथे बेसन पीठ वापरलेले आहे। हे बघा, इथे आपले हे सैलसर असे हे पीठ तयार झालेले आहे। आता आपण ते वाफवून घेणार आहे। वाफवून घेण्यासाठी या प्रकारच्या चाळणीचा इथे आपल्याला वापर करायचा आहे। याला सर्वात अगोदर आपण तेल लावून घेतले आहे। आता तयार केलेले पीठ आपण यावर पसरवून घेऊया। इथे आपल्याला स्क्वेअर साईजची वडी तयार करायची आहे, त्यामुळे या पद्धतीने मी हे पीठ या चाळणीवर पसरवून घेतले आहे। सर्कल साईजची वडी जर तुम्हाला बनवायची असेल तर या पिठाचा लांबकुळा असा उंडा तयार करून तुम्ही हा वाफवून घ्या, किंवा या पिठाचे तुम्ही मुटकुळेही तयार करू शकता। तेही वाफवून अगदी छान असे तयार होतात। हे बघा, इथे मी हे सर्व पीठ छान असे पसरवून घेतले आहे। यानंतर यावर 1 चमचा तीळ टाकून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने हे तीळ प्रेस करूया। आता हे आपण वाफवून घेणार आहोत। हे बघा, कढईमध्ये मी पाणी गरम करण्यास ठेवले होते। आता हे पीठ आपण 20 मिनिट वाफवून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे। 20 मिनिट झालेले आहे। आपले हे कोथिंबीर वडीचे पीठ छान असे शिजलेले आहे। 10 मिनिट आता आपण ते थंड होण्यास ठेवूया। आता आपण हे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेऊया। हे बघा, इथे मी हे स्क्वेअर शेपमध्ये कट देऊन घेतले आहे आणि यानंतर उलटणीच्या साहाय्याने या पद्धतीने आपण ते मोकळे करून घेऊया। हे बघा, इथे आपली सुंदर अशी अळूची वडी, वाफवलेली अळूची वडी तयार झालेली आहे। तुम्ही ही अशीही खाऊ शकता। वाफवलेली वडी ही चवीला खूप छान लागते। आता आपण या वड्या तळून घेऊया। इथे मी थोडेसे तेल कढईमध्ये ओतून घेतले आहे आणि हे कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला या वड्या यामध्ये तळून घ्यायच्या आहे। तुम्ही या डीप फ्राय किंवा शॅलो फ्रायही करू शकता।
आता या वड्या आपण गोल्डन ब्राऊन कलरच्या होईपर्यंत दोन्ही साईडनी छान अशा तळून घेणार आहोत। इथे आपल्या या वड्या तळून झालेल्या आहे। आता आपण त्या काढून घेऊया। हे बघा, अगदी कुरकुरीत आणि खमंग अशा आपल्या या वड्या इथे तयार झालेल्या आहे। चला तर मग तुम्हीही अशा प्रकारे कुरकुरीत कोथिंबीरच्या वड्या बनवून बघा आणि त्या कशा बनल्या हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।